भिवंडी तालुक्यातील वडवली गावामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित भव्य ओरम ग्रामीण क्रिकेट स्पर्धा धर्मवीर चषक 2025-26 मोठ्या उत्साहात संपन्न। या स्पर्धेचे उद्घाटन भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांच्या शुभहस्ते तर बक्षीस वितरण समारंभ खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न। यावेळी या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला तर अंतिम सामना कांदळी व पालिवली या दोन संघांमध्ये खेळण्यात आला। या अंतिम सामन्यामध्ये पालिवली या संघाने बाजी मारली व धर्मवीर चषकावर आपले नाव कोरले। विजयी व उपविजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने व आई गावदेवी स्पोर्ट्स वडवलीच्या वतीने विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले व सर्व संघांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॅट्रिक आमदार शांताराम मोरे, विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे, शिवसेना नेते विश्वजित थळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदनजी पाटील, राष्ट्रवादीचे गणेश गुळवी, शिवसेनेचे भगवान भोईर, भाजपचे श्रीकांत गायकर, ग्रामपंचायत ढोळे माजी सरपंच सचिनदादा घोडविंदे, शंभूराजे प्रतिष्ठान अध्यक्ष निवृत्ती मगरसर, भास्कर भोईर तसेच गावातील ग्रामस्थ, पंचकृषीतील नागरिक तसेच विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे मुख्य आयोजक संजयदादा वारगडे व आई गावदेवी स्पोर्ट्स वडवलीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने देखील मुख्य आयोजक संजयदादा वारगडे यांच्या आयोजनाचे उपस्थित मान्यवरांच्या वतीने भरभरून कौतुक देखील यावेळी करण्यात आले। तसेच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे व ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मुख्य आयोजक संजयदादा वारगडे यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। पहिला टॉस होईल। सन्माननीय शिवसेना उपतालुका प्रमुख अनेक पद ज्या माणसाने भूषवली, संजयदादा वारगडे युवा डॅशिंग पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते आणि याच्या माध्यमातून मग ती रनिंग असेल किंवा क्रिकेटची प्रॅक्टिस असेल त्याच्यामुळे आपली फिटनेस होतोय। परंतु आयोजक ज्या वेळेला अशा स्पर्धा आयोजित करतात, उदाहरणार्थ समजा आता संजय वारगडे साहेबांनी किंवा यांच्या सर्व मित्र परिवारांनी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्या सर्व खेळाडूंना नवनिर्वाचित सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी किंवा खेळण्याचा व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिलेला असते। मी खेळाडूंना सर्वांना विनंती करेन की ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे। काही वेळेला असं होते की एखादा पंच निर्णय चुकीचा देतोय, कारण आपण बघितलेला आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रातला जर क्रिकेटचा देव जर जगामध्ये कोण बोलत असतील तर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जातोय। आणि आपण अनेक वेळेला सचिन तेंडुलकरचे सामने बघितले असे, अनेक वेळेला असं त्याच्यावर अन्याय झालेला आहे, पंचांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि त्यांना बाद केलेला आहे। परंतु कुठल्याही प्रकारचा ब्र शब्द न बोलता पंचांनी दिलेला निर्णय हा मान्य करून तो नेहमी पॅव्हेलियन मध्ये आलेला आहे। याचा आदर्शच घेऊन आपण अशा सगळ्या स्पर्धा ज्या आयोजित केलेल्या असतात, पंचांनी एकाच वेळेला जर चुकीचा निर्णय दिला तरी आपण खेळाडू वृत्ती दाखवून या स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडल्या पाहिजे, या दृष्टिकोनाने पंचांचा निर्णय मान्य केला पाहिजे, जेणेकरून आयोजकांनी जे आयोजन केलेलं असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करेन। आई गावदेवी संघ वडवली आयोजित आणि आमचे मित्र श्री संजयदादा वारगडे यांच्या संकल्पनेतून हे साकार होत आहे। या ठिकाणी आल्यानंतर थोडासा आनंद वाटतोय। आज एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आमच्या गावात आता ग्राउंड राहिला नाही म्हणून खेळाडू नवीन तयार व्हायला मुश्किल होतात, पण या परिसरामध्ये ग्राउंडने संजयदादांनी फार चांगला ग्राउंड या ठिकाणी तयार करून दिला। या विभागातील असंख्य आपले तरुण आहेत, त्यांना तरुणांना खेळण्याची संधी दिली आणि चांगल्या प्रकारचे हे सामने या ठिकाणी होत आहेत। दादांचं मनापासून कौतुक, आई गावदेवी संघाचं मनापासून कौतुक। या विशेष म्हणजे वडवली गावाचं आमच्यावरती प्रचंड प्रेम आहे। कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलाही गोष्ट असू दे, आम्हाला इथे आमंत्रित केलं जातंय, त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभारी आहे। तुम्ही या ठिकाणी बोललात म्हणून तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। ये है बड़ा पत्रिक इधर क्या है 8 धाबा धावफलकावरती तदनंतर संकेत सर या 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊयात आपण तुम्हाला। दहा धावा धावफलकावरती मानसी वारगडे कुठे असाल तर आपण कृपया आमच्या समोरून कक्षाच्या समोर यायचं। हो वडवा पाटणे ऑन साइडला चांगला स्ट्रोक, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक, इथे मात्र एकच धाव मिळेल। चला कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूयात या विभागातील एक गुणवंत समालोचक। त्या ठिकाणी फायनलचा सामना पाहतोय, फायनलचा थरार
गेले 4 दिवस ज्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती त्यात मॅचला झाली आहे सुरुवात धर्मवीर चषक 2025. धावसंख्या आपण पाहतो 11 धावा धावफळ करते. पुढचा बॉल पारस देसलेचा यावेळेला अपटून टाकला बॉलला, परंतु इथून मात्र पाहावं लागेल तर यष्टीरक्षकाने चेंडू कनेक्ट केला असेल तर. तदनंतर आपण शुभ सन्मान करूयात संगीताताई माळी उपस्थित आहेत. त्यांचा माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत माईची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण आणि इथे मात्र आपण सन्मानित केलं जात आहे. तदनंतर विशाखा मॅडम आडोले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करुणाताई संजय वारगडे यांचा सदस्य देखील त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. विशाखाताई आडोले यांना विनंती असेल शुभ हस्ते त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. माशाना मेगा फायनलची माश आपण पाहतोय. एका बाजूला संघ कांदळी अगेन्स्ट आपण संघ पाहतोय. हॉलिवूड संघ हो धमाका स्ट्रोक इथे मात्र शेरबाद फलंदाज बाद. त्यानंतर योगेशजी पारधी साहेब आहेत. हरिभक्त पारायण देखील या आणि ऍडव्होकेट शशिकांतजी गोतारणे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तुम्ही देखील त्यांचा शुभ सन्मान. 4 धावा धावफळ करते. अनंत सदर नाही साहेबांना देखील विनंती असेल आपण पुढे या. आपला देखील शुभ धावसंख्या धावफळकावरती आपण पाहिली तर 8 वरती 2 विकेट्स आहेत. ऑब्जेक्टच्या बाहेर पहा पहिल्या षटकामध्ये प्रीतम भोईरने घेतलेल्या मेहनतीवरती पारस देसलेने पूर्ण पाणी ओतलंय. तब्बल 21 धाव. चला क्षेत्ररक्षण लावा. टीम मिटिंग घेऊन प्लीज पालिवली टीम, कारण अंधार पसरतो या ठिकाणी. कांदळी संघाला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायचे. स्पीडअप करा. राजराज वारगडे यांच्या शुभ हस्ते तो त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. भाई फायनलची मॅच चालू आहे. कोण जिंकल मॅच? हा पालिवली का? 100% जिंकल का ती मॅच? तुम्ही कुठल्या वडवलीचे का? फायनलची मॅच चालू. कोण जिंकल मॅच? मॅच ना 29चा टार्गेट आहे 2 ओव्हर मध्ये. हो ना. किती टार्गेट आहे? 29. मग पालिवली जिंकतील. आयोजन कसं वाटला? हा आयोजन एक नंबर. आता गाववालाच आम्ही काही वाईट बोलणार आहोत. बॉल 2 आहेत का? 1 आहेत? बॉल एकच आहे ना? हो मग एक पंचर झाल्यानंतर पंक्चर टायर होते. बॉल थोडा बॉल पंक्चर. एक गेल्यानंतर मग काय करायचं? एक गेल्यानंतर दुसरा बॉल. हा नवीन भाई फायनलची मॅच चालू. कोण जिंकल मॅच? कांदली जिंकायला पाहिजे. दोन्ही टीम गेल्यात ना. आता काय आम्हाला दोन्ही टीमी गेल्या तुमच्या. वाटलेला कुठेतरी वडवली बी नाही तर एक कुठेतरी बाजी मारील. मग आता काय त्याला कामच करला. काम कधीच करून टाकला. कोणी करला काम? काम ते एकमेकांचं काम कोणी हा का? काम करलं एकमेकांचं. मित्रांनो मॅच कोण जिंकली फायनलची? आयवा कॅच घेतली का नाही कोणीतरी? घ्यायला पारला हरिभक्त पारायण रामभाऊ यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपलं देखील सरशाधिक स्वागत. फटका दमदारा डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या दूर. चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ऑफ द लाईन. सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक. चौकार. 18 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 12 अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5 मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. कोण जिंकेल सामना? टीम कानली की एका बाजूला टीम पालिवली पाहायला मिळते. नक्कीच ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत शुभागमन या ठिकाणी झालं. अर्जुन भाई अधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालं. धर्मवीर चषकाच्या पहिल्या क्रमांकाचा
हा बक्षीस जाईल पाहावं लागेल. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. थोडीशी लेंथ खेचली होती गोलंदाजाने, त्याच्यावरती हा डॉट बॉल पाहायला मिळाला. फटका दमदार आहे आणि तिथे मात्र एकच धाव घेतली जाते. 2 चेंडू 10 धावा. मात्र एक मध्ये 8 धावा हव्यात. लाईट ऑन करा. मंडप डेकोरेटर्स. प्लेस पण नाही काय आहे ते सांग. खूप मजा आली ते धर्मवीर चषक 2025 सागर पाटील, खेळायला. अर्चद पाटील, आम्हाला मनीषने विनोद, इन्व्हाइट आपण केलं सर्वांनी होतं. तर त्यांच्या मामाने आम्हाला इकडे मंथन. बोलवलं होतं. फ्री आमची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि खूप मजा आली या स्पर्धेला खेळायला. आणि खूप असं आयोजन पण भव्य दिव्य आहे. आणि आज आमची पोरा सुद्धा तिकडे असोसिएशनच्या गेमसाठी बाहेर होती. पूर्ण पॅक टीम नव्हती. त्यांनी पण तिकडे फायनल मारले. आज डबल खुशी आहे. आम्ही पण फायनल मारली. त्यामुळे धन्यवाद. या सीझन मध्ये किती फायनल मारलं मग तुम्ही? आता स्टार्ट झाली आमची तिसरी टुर्नामेंट होती. आता 2 फायनल झाले आमच्या. या स्पर्धेचे प्रणिते या मुख्य आयोजक सन्माननीय संजय दादा वार्डे. अतिशय चांगला खेळ केला आणि चांगला एक प्रकारे अशी टीम बघितलं एकदम शांत आणि संयम. फिल्डिंग साठी एक नंबर टीम आहे. आयवा कॅचला 7,500 रुपये होते, त्याबद्दल काय? हे आमचा दरवर्षीच आहे आणि ते धमाका होतो. साहेबांना आपण धन्यवाद देऊ. लगेचच आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय पंढरी भोईर त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुस्वागतम भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार लोकप्रिय खासदार साहेब आदरणीय सुरेश बाळामामा मात्रे साहेबांचा या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालं आहे. सुरेश बाळामामा मात्रे साहेबांचा धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्षाने स्वागत. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय व्यक्तिमत्व भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार साहेब मान्यश्री सुरेश बाळामामा मात्रे साहेबांचा या ठिकाणी आगमन झालंय. सुस्वागतम. त्यांच्यासोबत सन्माननीय गणेशजी पोलीस साहेब उपस्थित आहेत. उमाजी सुतार साहेब आहेत. विलाजी पाटील साहेब देखील आहेत. सर्व मान्यवरांचं पुढच्या धर्मवीर चषक या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय पंढरी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आयोजन कमिटीच्या वतीने स्वतःने स्वीकारायचा आहे. विशाल गोंधळी साहेब यांना विनंती आहे की आपण पंढरी भोईर साहेब यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. लोकप्रिय भिवंडी लोकसभेचे दमदार खासदार साहेब आदरणीय सुरेश बाळामामा गोपीनाथ मात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. त्याचबरोबर सरपंच ताई विशाखा देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण करूयात हा शुभ सन्मान. एकदा जोरदार तालींनी आपण स्वागत करूयात. भिवंडी लोकसभेचे दमदार लोकप्रिय खासदार सुरेश बाळामामा मात्रे साहेबांचा आपण करतोय हा शुभ. आणि आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मात्र शुभ सन्मान करूयात. मायेची प्रेमाची आपुलकीची या ठिकाणी मात्र ही शॉल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण आणि या ठिकाणी मात्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. आदरणीय लोकप्रिय खासदार साहेब सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. हा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. आज खऱ्या अर्थानं धर्मवीर चषक आपण पाहिलं. धर्मवीर चषकामध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होते श्रीकांतजी गायकर साहेब आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. त्यानंतर सन्माननीय आमच्या मुख्य मंचावरती
वडवली यांच्या वतीनं आयोजित स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने धर्मवीर चषक 2025 आणि खास करून स्पर्धेच्या अंतिम दिवशी बक्षीस वितरणासाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय तालुकाध्यक्ष गणेशजी गुलवी साहेब, सर्व सन्माननीय अतिथी, स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू आणि खास करून ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ते संजय वारगडे, त्यांचे सगळे सहकारी. आज या ठिकाणी सगळ्यात प्रथम तर जो संघ विजेता झालेला आहे त्या संघाचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. आणि जसं आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितलं की खरोखरच खूप चांगल्या वातावरणात आणि मैदान देखील अशा ठिकाणी खूप छान बनवलेलं आहे आपण, आणि म्हणूनच आयोजकांचं अभिनंदन करतोय. तर त्यांनी देखील या पंचक्रोशीतील खेळाडूंना इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणून त्यांचं देखील अभिनंदन करतोय. सहभागी सगळ्याच संघांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतोय आणि रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. साहेबांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि नक्कीच या ठिकाणी मात्र त्यांना देखील शुभेच्छा असतील तमाम वडवली गावकऱ्यांच्या वतीनं आणि ओम साई क्रिकेट असोसिएशन भिवंडी ग्रामीणच्या वतीनं आपलं पुनश्च आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. शरदजी भोईर साहेब उपस्थित, त्यांचा एक सन्मान आपण इथे करूयात आणि पंढरीनाथजी भोईर साहेबांचा देखील आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत. जयेश पाटील आपण हे आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी नक्कीच जीवाच्या आकांडाने प्रयत्न केले आणि मात्र या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू ठरलाय. अर्थातच खेळाडूचं नाव आहे तेजस वारगडे ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू. तर तेजस वारगडे आपण पुढे या आणि इथे मात्र ही आकर्षक कामगिरी राहिली वडवली संघाची. तदनंतर या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स शूज उत्कृष्ट गोलंदाजासाठी नाव आहे गांधली संघाचा मयुरेश ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आकर्षक बॅट देखील आहे मयुरेशसाठी. तब्बल 73 धावांच्या क्रमकेडी साकारली. खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी मात्र बॅट आहे विकीजी दिवाणी यांच्या माध्यमातून लाभले. आकर्षक ट्रॉफीज विद्यमान सरपंच विशाखाताईंच्या माध्यमातून लाभले. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील या. ठाकरे सर, त्याच्यानंतर आमचे भोईर सर, आपण देखील सन्मान केला जाईल. आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम पंचांविना कुठली स्पर्धा अपूर्ण असते आणि या पंचांची चांगली भूमिका साकारली त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक आभार. त्याच्यानंतर मात्र आपले दुसरे ऑफिशियल पंच भोईर सर, त्यांचा देखील गेले 4 दिवस या स्पर्धेला या ठिकाणी मात्र अचूक पंचांची भूमिका साकारली, त्यांचा देखील आभार. त्याच्यानंतर आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम प्रत्येक नेहमी सकत असतो आणि नक्कीच डीजे मास्टरची चांगली भूमिका ज्यांनी साकारली डीजे राहुल यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय घेतला. तदनंतर आपण विशेष सन्मान आपण करूया. नेहमीच मामांची माणुसकीची थाप आपुलकीची थाप असते आणि नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. डीजे मास्टर यांचा देखील आपण सन्मान केलेला आहे. त्याच्यानंतर मंडप डेकोरेटर्स एक जबरदस्त पद्धतीने समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. विश्वास केनी सर यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. हॅलो, त्यांच्या वतीनं आपण सन्मान करूयात. आणि नक्कीच नाईट साठी देखील त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. यशवंतजी वारगडे आपण देखील या. पवन वारगडे आपण आपला सन्मान करूयात आपण. नक्कीच ज्यांनी 4थ्या क्रमांकाचा मान पटकावला वारगडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. नक्कीच त्याचबरोबर नक्कीच आमचे विशाल दादा गोंदली जे पोलीस पाटील आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. त्याच्याबरोबर सन्माननीय जयजी पाटील या त्रिमूर्तीचा शुभ सन्मान एक भव्य सन्मान आपण करूयात आमच्या मुख्य मंचावरती. धोंडा वडवली या संघाला एकदा जोरदार वाजवायचं टाळ्या, कारण की इथे मात्र धोंडा वडवली संघ ठरतोय देखील प्रत्येक
प्रत्येकाची इच्छा भुगते आणि नक्कीच तेच आपण करूयात आणि तदनंतर मात्र प्रस्तुत केलाय कोणाजी सुतार साहेब आहेत तालुका प्रमुख आणि धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडीचे. ज्याने तब्बल 79 धावा केल्या आणि या स्पर्धेमध्ये मामा 11 चेंडूमध्ये 11 चौकार ज्याने मारले तो सरपंच कुंटे संघाचा सुनील पालके मग ऑफ दी सिरीजचा मानकरी एकदा जोरदार झाला पाहिजे. सुनील साठे तब्बल 11 चेंडूमध्ये 11 चौकार मारले या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरतोय. एकदा ताल्या झाल्या पाहिजेत. आणि आमचे संजय दादा वारगडे देखील या ठिकाणी मात्र उपस्थित असतील आणि या ठिकाणी मात्र आपण देऊया शॅम्पेन ऑफ द शॅम्पेन